मार्केट लर्निंगच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत। हे प्युअर प्राइस ॲक्शनवर असलेली सिरीज आहे मित्रांनो। विचार कोणतेही इंडिकेटरने किंवा काही आपण पाहणार नाही, फक्त आणि फक्त बेस ऑन प्राइस ॲक्शन यावरच आपला फोकस असणार आहे। व्हिडिओच्या एंडिंगला तुमच्यासाठी स्पेशल प्राइस ॲक्शन सरप्राईज पण आहे आणि तुम्हाला कधी प्राइस ॲक्शन तुम्ही शिकलात पूर्णपणे तर तुम्हाला कोणत्याही इंडिकेटरची किंवा ॲडिशनल सप्लिमेंटची गरज पडणार नाही। इथे आज आपण पाहणार आहे मार्केट स्विंग। इंटरेस्टिंग, सगळीकडे म्हटलं जातं की स्विंग काम करतात, स्विंग आयडेंटिफाय करा। जसं की हा एक स्विंग आहे की मार्केट इथून टर्न अराउंड झालं, हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, हा स्विंग, हा मेनी स्विंग इन द चार्ट। आता इतके स्विंग आहे तर यांना आयडेंटिफाय करणं तो सोपं आहे, दिसल्यावर आपल्याला समजतंय की इथे स्विंग आहे, पण ॲक्च्युली स्विंग कोणता योग्य आहे आणि कोणत्या स्विंग पासून मार्केट टर्न होईल हे गेस करणं हाच खरा कॅच आहे मित्रांनो यामध्ये। आणि हाच कॅच आज आपण इन डिटेल पाहणार आहे की ॲक्च्युली कोणता स्विंग प्रॉपर वर्क करू शकतो आणि कोणत्या स्विंगवर आपण ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो आणि कोणत्या स्विंगला आपण इग्नोर केलं पाहिजे। त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला स्विंग म्हणजे काय ती थोडी कन्सेप्ट समजून घेऊ आपण। स्विंग म्हणजे मित्रांनो एखादा ट्रेंड एका दिशेला जात होता आणि त्या तिथे प्राइस थोडा वेळ थांबली आणि तिथून प्राइस बिलकुल जो प्रीवियस ट्रेंड होता त्याच्या विरुद्ध दिशेला जायला लागली, मग त्या ठिकाणी आपल्याला एक स्विंग पाहायला वाटतं। स्विंग म्हणजे जसं यू टर्न मारणं, की एखाद्या प्राइसने जी खालच्या दिशेला येत होती आणि तिने एका पॉइंटला येऊन यू टर्न मारून वरच्या दिशेला चालली गेली, याला आपण स्विंग म्हणतो। मग हे स्विंग लहान मोठे पण असू शकतात, मेजर स्विंग पण असू शकतात, तर ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहे। परत इथे पाहू शकता प्राइस वरच्या दिशेला गेली आणि वरतून इथे प्राइसने परत एक स्विंग घेतला आणि प्राइस खालच्या दिशेला आली। आता हे स्विंग कशा प्रकारे आपल्याला ट्रॅप करता याचं लहानसं उदाहरण पाहूयात आपण इथे पाहतो मित्रांनो, प्राइस खाली आली, इथे एक स्विंग बनला, प्राइस वरच्या दिशेला गेली, इथे एक स्विंग बनला। त्यानंतर ह्या स्विंगला आपण कन्सिडर करणार नाही, का करणार नाही ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल। हा स्विंग आपण कन्सिडर करू शकतो बिकॉज ऑफ तुम्ही पाहिलं तर हा एका प्लेसवर फॉर्म झालेला आहे, म्हणजे तिथून प्रीवियस टाइमाला प्राइसने सपोर्ट घेतलेला आहे। आपण कधी अजून लांब गेलो तर इथे आपल्याला पाहायला भेटतं प्रीवियस सपोर्ट घेतलेला। मग हा स्विंग आपण एक आयडेंटिफाय स्विंग म्हणू शकतो। प्राइस तिथून खाली सुद्धा आली पण काय केलं, प्राइस परत वरच्या दिशेला गेली। मग इथे काय केलं, इथे जे सेलर होते किंवा ज्यांना वाटलं इथून प्राइस खाली येऊ शकते तर त्यांना इथे ट्रॅप केलं, परत मार्केट वरती जाताना दिसलं आणि त्याच्यानंतर परत मार्केटने स्विंग बनवून खालच्या दिशेला आलं, पण जे इथे ट्रॅप झालेले होते ह्या पोझिशनला ते या ठिकाणी बसणार नाही मित्रांनो। का बसणार नाही, कारण त्यांना वाटेल की परत हा प्राइस पुल बॅक घेते आणि प्राइस वरच्या दिशेला इथून जाऊ शकते, पण प्राइस तिथून वन वे खाली आलेली। मार्केट असंच करतं मित्रांनो। मार्केट जितकं इझी चार्टवर आपल्याला दिसतं तेवढं इझी ते समजत नाही, ते ट्रॅप करतं। त्यासाठी मित्रांनो हे समजणं फार गरजेचं आहे की हा जो ट्रेंड चालू आहे हा पुल बॅक आहे का हे रिव्हर्सल आहे। याला आयडेंटिफाय केलं तर तुमचे स्विंग प्रॉपर प्रकारे काम करायला लागणार आहे। आता आपण पाहिलं की स्विंग काय असतात, स्विंग कशा प्रकारे ट्रॅप करता। आता स्विंग ॲक्युरेट काम केव्हा करतील किंवा कोणत्या स्विंगला आपण प्रॉपर स्विंग कन्सिडर करू शकतो। तर मित्रांनो प्राइस ॲक्शन मधला सर्वात महत्वाचा रूल आहे की तुम्ही चार्ट हा ब्रॉड पाहायला हवा। ब्रॉड मीन्स मिनिमम 3 ते 4 दिवसाचा बॅकअप तुमच्या चार्टवर हा दिसायला हवा। तुम्ही इंट्राडे करताय तरी तुम्हाला प्रीवियस चार्ट हा दिसायला हवा। तुम्ही कधी ब्रॉड याच्यामध्ये पाहिलं तर कन्सेप्ट पूर्णपणे आपल्याला चेंज झालेले दिसते मित्रांनो। इथे ऑलमोस्ट 3 ते 4 दिवस मार्केट साइडवेज होतं, त्यानंतर एक फॉल आला आणि परत रिकवर झालं। आता रिकवर कुठपर्यंत झालं तर जिथून पहिल्यांदा स्विंग बनवून मार्केट खाली यायचा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा गॅप अप ओपन होऊन मार्केट खालच्या दिशेला आलं, एकदा ब्रेक केलं पण सस्टेन नाही केलं, खाली आलं, परत तिथून खाली आलं, परत त्या दिशेला गेलं आणि खाली, आणि त्यानंतर जो मेजर सेल ऑफ आला ती लेवल सुद्धा ऑलमोस्ट तीच होती। तर आता इथे 1 2 3 4 5 वेळा मार्केट एकाच पॉइंट वरनं सेल ऑफ येतोय तर आपल्याला समजतंय इथे स्ट्रॉंग सेल ऑफ आहे। मग या ठिकाणी जेव्हाही प्राइस एखादा स्विंग बनवणार आहे म्हणजे प्राइस तिथून रिजेक्शन घेणार आहे। स्विंग म्हणजे काय, एका मुवमेंटला चालणाऱ्या प्राइसला अपोजिट डायरेक्शनची कॅन्डल बनते, बरोबर आहे। मग याला आपण काय म्हणू शकतो, प्राइसने तिथून
रिजेक्शन घेतलं. तर आपल्याला इथे दिसतंय मित्रांनो की प्राइसने तिथून रिजेक्शन घेतलंय मित्रांनो. आता रिजेक्शन घेतल्यानंतर लगेच आपण ट्रेड करायचा का तर नाही, इथे कन्फर्मेशन यायला हवं. आता कन्फर्मेशन कशाने येतं पहा, प्राइस ऍक्शन मध्ये किती गोष्टी इन्क्लूड असतात. इथे आपण एक लेवल पाहिली की इथून प्राइस वारंवार रिजेक्शन घेते, हे तर कन्फर्म आहे. पण लगेच आपल्याला ट्रेड घ्यायचा का नाही, तिथे प्राइस ऍक्शन बनायला हवी. प्राइस ऍक्शन बनायला हवी म्हणजे काय, इथे कोणत्या कॅन्डल फॉर्म होता हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. प्रिव्हियस एक बुलिश ग्रीन कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते आणि त्यानंतर रेड कॅन्डल बनलेली मित्रांनो. पण तुम्ही कधी याला पाहिलं मित्रांनो व्यवस्थित तर यांचा हाय हा सिमिलर आहे, म्हणजे रेड कॅन्डल वर रिजेक्शन कॅन्डलने घेतलंय. आणि सेकंड कॅन्डल काय बनली आहे, डोजी कॅन्डल. ही मेन कॅन्डल आहे मित्रांनो. डोजी कॅन्डल काय सांगते आपल्याला, इनडिसिजन, म्हणजे हा सेल ऑफ. तर त्या प्राइस वरनं तर सेलर ऍक्टिव्हेट झाले, कॅन्डल खाली यायला तयार आहे, पण तिथे बायर पण ऍक्टिव्हेट आहे कारण प्रिव्हियस ट्रेंड अप ट्रेंड आहे, त्यामुळे इथे डिसिजन होत नाहीये. पण जेव्हा डोजी कॅन्डलचं ब्रेकआउट झालं तर आपला ट्रेड इथे इनिशिएट होतो आणि आपलं टार्गेट आपल्याला हे जिथून मार्केटने त्या दिवशी बाउन्स घेतलेला होता तिथपर्यंत पाहायला मिळतं. अजून एक मित्रांनो, स्विंग किती ऍक्युरेट काम करतं. आता तुम्ही कधी पाहिलं, तुम्हाला प्रश्न पडला असेल इथूनच प्राइस का वरच्या दिशेला गेली. प्राइस तर इथून पण वरती जाऊ शकते ना, कधी हा झोन इतका पॉवरफुल आहे प्राइसने या इथून पण वर जायचं. मी पहिलेही बोललोय चार्टला थोडं ब्रॉड ठेवायचं. इथे तुम्ही मागे आले, तुम्हाला दिसतंय, तुम्ही हा झोन कधी पाहिला. मार्केट हे एका दिवशी इथे क्लोज झालं होतं आणि गॅप अप ओपन जाऊन मार्केट वरती निघालं होतं. मग हा जो गॅप आहे ना, हा गॅप पेंडिंग आहे. आणि जेव्हाही गॅप पेंडिंग असतो मित्रांनो, तो वरतून कधी त्या गॅपवर आलं तर तो सपोर्ट सारखा बिहेवियर करतो आणि खालच्या दिशेने कधी तिथे आला तर तो रेजिस्टन्स सारखा बिहेवियर करतो. म्हणजे प्राइस कधी इथून वर गेली असती तर याला रेजिस्टन्स सारखं बिहेवियर केलं असतं. जसं की आपण इथे पाहू शकतो मित्रांनो, ही प्राइस वर जाताना बरोबर त्या लेवलला रिजेक्शन घेतलं, थोडी खाली आली, मग त्याला ब्रेक केला. याप्रमाणे आपल्याला स्विंग आयडेंटिफाय होतात मित्रांनो. तर परफेक्ट स्विंग काढण्यासाठी नेहमी आपल्याला वेट करणं गरजेचं आहे. तुम्ही कधी चार्टला नीट पाहिलं तर जे मार्केट इथे 3-4 दिवस एका रेंज मध्ये बसलं होतं आणि त्या दिवशी मार्केट वरती गेला आणि वरतून खाली सेल ऑफ आला. आता हा सेल ऑफ जास्ती स्ट्रॉंग याचं कारण काय होतं हे समजून घेऊयात आपण. की जेव्हाही तुम्ही कधी प्राइस ऍक्शनचे चार्ट रिडिंगचे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला माहिती, जेव्हा असं एक बॉक्स पॅटर्न बनताना दिसतं मित्रांनो आणि इथे प्राइस फिरत असते तर इथे वरच्या साईडला सेलर पण ऍक्टिव्हेट असतात, खालच्या साईडला बायर पण ऍक्टिव्हेट असतात. खालच्या लोकांना वाटतं मार्केट वरती जाईल, वरच्या लोकांना वाटतं मार्केट खाली येईल, त्यामुळे ते तिथे बसलेले असतात. वरती आलं तर सेलरचे स्टॉप लॉस हिट होतील, खाली आलं तर बायरचे स्टॉप लॉस हिट होतील. आता मार्केट जेव्हाही ह्या रेंज मध्ये इथे आपल्याला फिरताना दिसतंय आणि त्या दिवशी मार्केट हे वरतून खाली आलं, प्रिव्हियस दिवसामध्ये मार्केट गॅप अप ओपन झालं आणि वरती सस्टेन करतंय, म्हणजे आपल्याला इथे कोण स्ट्रॉंग दिसतंय तर आपल्याला इथे बायर स्ट्रॉंग दिसत आहे. मग बाहेर आपले स्टॉप लॉस हलवणार आहे का तर नाही. पण इथे ज्यांनी सेल केलेलं आहे हे थोडे घाबरले, कारण वरच्या लेवलला मार्केट सस्टेन करतंय, म्हणजे कधीही मार्केट ब्रेक करून वरती जाऊ शकतं. म्हणून या स्वरूपाच्या इथे पोझिशन कमी व्हायला लागल्या. जेव्हाही मार्केट खाली यायला लागलं मित्रांनो, तर जे बायर आहे त्यांचे स्टॉप लॉस आता ह्या स्विंग कडे यायला लागले. स्विंग का महत्वाचे असतात लक्षात ठेवा मित्रांनो. स्टॉप लॉस फेल करत लोक त्या स्विंग जवळ आणतात आणि जसं तुम्ही इथे पाहू शकतात, जसंही ह्या रेंजच्या खाली जायला लागलं तर मार्केटने मोठमोठ्या कॅन्डल बनवायला लागला. त्यानंतर ही लेवल जेव्हा ब्रेक केली तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या ह्या 3 कॅन्डल वन वे पडलेल्या आहे. कारण इथे जे सर्व बायर होते, ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, ते सर्व बायरचे स्टॉप लॉस इथे हिट व्हायला सुरू झाले आणि त्यामुळे वन वे मार्केट खालच्या दिशेला आलं. आपण स्टॉप लॉस हंटिंग मध्ये पण पाहिलंय की मार्केट हे स्टॉप लॉसच्या दिशेने चालतंय. म्हणून कधीही तुम्ही ट्रेड घेताना विचार करायला हवा की कोणत्या स्विंगला मार्केटचे स्टॉप लॉस असू शकतात. आपण अजून थोडं प्रिव्हियस जाऊन चेकआउट करूयात, ज्याने अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. आता त्याचप्रमाणे मित्रांनो आपण थोडंसंच मागे आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता मार्केट इथे क्लोज झालं होतं, मार्केट गॅप अप ओपन झालं, एक स्विंग इथे बनवला. आता तो पहिला स्विंग केला आणि पूर्णपणे खाली आला, म्हणजे हा तुमचा व्हॅलिड स्विंग झालेला आहे. पहिला स्विंग आयडेंटिफाय करणं कठीण असतं, पण पहिला स्विंग आपल्याला आयडेंटिफाय झाल्यानंतर दुसऱ्या स्विंगला आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो. मार्केट वर गेलं तिथूनच तुम्हाला परत रिजेक्शन पाहायला आलं. सपोर्ट कुठे घेतोय, वारंवार तो एकाच ठिकाणून सपोर्ट घेतोय. मार्केट एके दिवशी गॅप अप ओपन झालं पण खाली गेल्यानंतर कुठपर्यंत आलं, जिथे प्रिव्हियस क्लोजिंग होती तिथूनच मार्केट परत वर निघालं. रेजिस्टन्स कुठे घेतलं, हा जो प्रिव्हियस स्विंग होता तिथे मार्केटने रेजिस्टन्स घेतलं, खालच्या साईडला पुलबॅक घेतला, ब्रेक केला आणि वरती हा नवीन इथे स्विंग बनवला. या प्रकारे मित्रांनो स्विंग काम करत असतात. तुम्हाला एक प्रॉपर स्विंग सापडून गेला ना हाय आणि लोचा,
तर तुम्ही त्यामध्ये बिग प्रॉफिट अचीव करू शकतात. फक्त लहान स्विंग आणि मोठ्या स्विंगला ओळखणं हे गरजेचं असतं. लहान स्विंग आपण कशाला म्हणू शकतो, हे पुल बॅक आहे मित्रांनो, हे लहान स्विंग आहे. मेजर स्विंग आपल्याला ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय की प्राइस वर गेल्यानंतर इथून प्राइस मेजर रिॲक्शन देते, त्याला आपण स्विंग मध्ये कन्सिडर करू शकतो. पण प्राइस वर गेले, प्राइस या स्वरूपाने परत वर जायला आली तर हा स्विंग कन्सिडर होणार नाही. त्या केसमध्ये हा खालचा स्विंग कन्सिडर केला जाईल मित्रांनो. कारण प्राइस अप ट्रेंड मध्ये असताना स्ट्रॉंग स्विंग कोणते कन्सिडर होता, तर बॉटम साइडचे. आणि सेल ऑफ असताना म्हणजे सेल साइडला असताना कोणते स्विंग कन्सिडर होता, अप साइडचे. नेहमी लक्षात ठेवायचं, पहिले ट्रेंड कोणता आहे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कोणत्या स्वरूपाचा स्विंग बनतोय ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आपल्या इथे मार्केटचा ट्रेंड ओळखा म्हणून व्हिडिओ सुद्धा आहे मित्रांनो, तो पहा. हे पूर्ण लर्निंग आहे मित्रांनो प्राइस ॲक्शनवर. कधी तुम्ही प्राइस ॲक्शन तुम्हाला शिकायची इच्छा असेल आणि तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल, मी तुम्हाला सांगतो इंडिकेटर, तुम्ही बिगनर आहात तर तुम्ही इंडिकेटरचा वापर करा, पण इंडिकेटरवर बेस ट्रेड करू नका. जितकी तुम्ही प्राइस ॲक्शन शिकणार आहे मित्रांनो तितकं तुम्ही पुढे जाणार आहे. एक साधं एक्झाम्पल आहे मित्रांनो, एक्झाम आली की काही मुलं असतात की गाईड, अपेक्षित वगैरे, कोहिनूर पाहतो आपण, तर त्याच्या बेसवर ते अभ्यास करता आणि पासही होऊन जातात. पण पुढे काय, पुढे जेव्हा ते हायर एज्युकेशनला किंवा त्या फील्डमध्ये पुढे जातात तर ते कॉपी करून पास झाले तर त्यांच्याकडे नॉलेज नसतं. पण जो मुलगा प्रामाणिकपणे अभ्यास करतो, भलेही त्याला परीक्षेत चांगले मार्क मिळाले नाही, पण लॉंग टर्ममध्ये सगळ्यात जास्ती अचीव तोच मुलगा करतो मित्रांनो. म्हणून ही प्राइस ॲक्शन आहे. इंडिकेटर, तुम्ही बिगनर आहे, तुम्हाला कन्फर्मेशन हवं आहे, तुम्हाला अजून स्वतःवर बिलीव्ह नाही आहे, तेव्हा तुम्ही इंडिकेटर किंवा इतर ज्याही गोष्टी त्यांचा वापर करा. पण हळूहळू स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप करा. याच्यासाठी एक टेक्निक सांगतो, जेव्हाही मार्केट संपेल ना, ते मार्केट झाल्यानंतर आहे ना तुम्ही चार्ट ॲनालिस करायला शिका मित्रांनो. आणि जितके तुम्ही चार्ट ॲनालिस करशाल की इथून प्राइस का रिटर्न आली आहे, मी त्याला मागे जाऊन चेक करू शकतो का, मागे कुठे सपोर्ट रेजिस्टन्स दिसतंय का, इथून काहीतरी एकदा रिजेक्शन आलं होतं का, असे स्वतः तुम्ही जेव्हा स्वतःला प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार ना, तेव्हा तुम्हाला प्राइस ॲक्शन ही अधिक चांगल्या प्रकारे समजायला लागेल. आणि अशाच प्रकारची प्युअर प्राइस ॲक्शन बेस तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा मित्रांनो. कधी जास्ती कमेंट आल्या तर मी प्युअर प्राइस ॲक्शनवर एक पॉइंटला घेऊन आपण एक पूर्णपणे डेडिकेट व्हिडिओ बनवू. हा मी एक पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. कारण काय आहे ना मित्रांनो, आजकाल सगळ्यांना शॉर्ट टर्ममध्ये पैसा कमवायचा आहे. इंडिकेटर सांगा, कॉल सांगा, पुट सांगा. आपल्या टेलिग्राम चॅनलचा ग्रुप आहे मित्रांनो, तिथेही आपण प्राइस ॲक्शनच शेअर करतो. आपण कधी कॉल पुट डायरेक्ट देत नाही. हिच्याने 1 दिवस पैसा बनवणार आहे, 2 दिवस पैसा बनवणार आहे. तुम्हाला 1 दिवस बनवायचा का 2 दिवस बनवायचा आहे, हे तुम्ही डिसिजन घ्या मित्रांनो. कधी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये टिकायचं आहे तर प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे. कितीही मोठे ट्रेडर पाहून घ्या, जेही मोठे ट्रेडर आहे ते प्राइस बेसवरच ट्रेड करतात मित्रांनो. इंडिकेटर हे फक्त लोकांची रिक्वायरमेंट आहे. बिगनर लोकांना समजत नाही प्राइस ॲक्शन, एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायची, त्यामुळे इंडिकेटरचा आपण वापर करतो. पण इंडिकेटरवर बेसच तुम्ही पूर्णपणे तुमचा सेटअप असेल आणि तुम्हाला प्राइस ॲक्शन अंडरस्टँड करणं कठीण जात असेल तर मार्केटमध्ये तुम्ही जास्ती काळ टिकणार नाही. कारण इंडिकेटरला लॅगिंग इंडिकेटर म्हणतात. कोणतंही इंडिकेटर तुम्हाला पहिले सिम्बॉल देत नाही. इंडिकेटर नेहमी प्राइस मध्ये ॲक्शन आल्यानंतर चालू मार्केटमध्ये ते क्रॉस ओव्हर असेल किंवा कोणतंही वॉटेवर तुम्ही जे इंडिकेटर वापरता ते नंतरच तुम्हाला सिम्बॉल दाखवतं. त्यामुळे प्राइस ॲक्शन शिकायची इच्छा असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच प्रकारचे प्युअर प्राइस ॲक्शनचे व्हिडिओ कधी तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.